Morning, everyone. Let's start our question. Credit rating. In last week, we were discuss about what is stock exchange function and dematerialization. That means demat account. Okay, हे आपण क्वेश्चन लर्न केलेले आहे. आज आपण लर्न करणार आहोत क्रेडिट रेटिंग एजन्सी किंवा क्रेडिट रेटिंग काय आहे, क्रेडिट रेटिंगचा काय रोल असतो शेअर मार्केटमध्ये, ह्या बेसवरती हा क्वेश्चन असेल. So apart from share, companies and government collect fund by issuing debt, security such as debenture, fixed deposit, commercial paper, bond, etc. जसं आपल्याला माहिती आहे की शेअर मार्केटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फायनान्स कलेक्ट करायचं आहे, तेव्हा आपण काय इश्यू करतो, डिबेंचर असेल, देन शेअर असतील, कमर्शियल पेपर असेल, बॉन्ड असेल, हे इश्यू करून फायनान्स हा कलेक्ट केला जातो. देन safety of the principal amount and timely payment of interest are two preliminary consideration of the investment decision. कोणताही इन्व्हेस्टर काय विचार करेल, सपोज आता मार्केटमध्ये बऱ्याचशाच कंपनी आहे आणि मला कंपनीमध्ये काय करायचे, इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर माझा अप्रोच काय असेल, किंवा मी अशा कंपनीला अप्रोच करेन जी कंपनी काय करते, इंटरेस्ट रेग्युलर पे करते, राईट, ज्याच्यामध्ये सेफ्टी आहे, सिक्युरिटी आहे, अशाच सिक्युरिटी मी काय करेन तर बाय करेन आणि माझं इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेईन. फॉर अ लेट पर्सन इट इज द रिलेटिव्हली इसे अँड अंडरस्टँडिंग रिटर्न he would get and they are indicated by the interest rate. However, it is difficult to him to understand safety. जसं आपल्याला आता विचारलं की मार्केटमध्ये कोणत्या कंपन्या आहेत ज्या सेफ्टी सिक्युरिटी प्रोव्हाइड करतात, तुम्हाला सांगता येतील का? पहिली गोष्ट की तुम्हाला माहितच नसणार आहे. सेकंड थिंग की आपल्याला शेअर मार्केटचं एवढं नॉलेज असेल असं नाही, आणि शेअर मार्केटचं नॉलेज आहे तरी सुद्धा वी कॅन नॉट से कॉन्फिडेंटली की ह्या कंपन्या काय आहेत, सेफ्टी सिक्युरिटी जास्त प्रोव्हाइड करतायत, ह्या कंपन्या कमी प्रोव्हाइड करतायत, असं आपण सांगू शकतो का हो, इझिली, कॉन्फिडेंटली नाही. तर अशा वेळी तुम्हाला कोण हेल्प करणार आहे, क्रेडिट रेटिंग काय करेल एजन्सी ह्या हेल्प करतात. सो credit rating is an opinion on the future ability and capacity of the issuer to make timely payment of principal amount and interest on this security. So credit rating agency give a specific remark to a particular company. तर त्या कंपनीमध्ये सिक्युरिटी किती आहे, सेफ्टी किती आहे, किंवा त्यांची कॅपॅबिलिटी किती आहे फॉर पेमेंट ऑफ फ्युचर इंटरेस्ट असेल, किंवा तुमची जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती पे करण्याची कॅपॅबिलिटी सांगण्याचं काम क्रेडिट रेटिंग एजन्सी काय करत असतात तर देत असतात. दॅट मीन्स क्रेडिट रेटिंग इज अन ओपिनियन ऑन अ फ्युचर ॲबिलिटी ऑफ द कंपनी. कंपनीची फ्युचर ॲबिलिटी सांगण्याचं काम क्रेडिट रेटिंग एजन्सी करतात. It is an assessment of the risk perception of the debt instrument by the independent agency. आणि ह्या एजन्सी ज्या आहेत ह्या कशा आहेत तर इंडिपेंडंट आहेत. त्याच्यामध्ये क्रिस्टल आहे, इकरा आहे, ओके, अशा काही वेगवेगळ्या एजन्सी आहेत त्या आपण पुढे जाऊन लर्न करणार आहोत. बट त्यांचं काम काय आहे, एक स्पेसिफिक रिमार्क देणे, एक ओपिनियन देणे पर्टिक्युलर कंपनीबद्दल, की त्या कंपनीची सिक्युरिटी कॅपॅबिलिटी कशी आहे, सेफ्टी कशी आहे, हे सांगण्याचं काम क्रेडिट रेटिंग एजन्सी करत असते. क्लिअर इंट्रोडक्शन? ओके, लिहून घ्या. नेक्स्ट हेडिंग, ऍडव्हान्टेजेस और बेनिफिट्स ऑफ क्रेडिट रेटिंग. तो हा जो बेनिफिट आहे, क्रेडिट रेटिंग गिव्ह अ स्पेसिफिक रिमार्क अँड सिम्बॉल टू अ इश्युअर कंपनी. आता इश्युअर कंपनीला काही सिम्बॉल मिळालेले आहे, तर त्याचा ऍडव्हान्टेजेस ऑब्विसली त्या इन्व्हेस्टरला पण होणार आहे, जो इन्व्हेस्ट करेल त्या कंपनीमध्ये, आणि त्या कंपनीला सुद्धा होणार आहे. सो दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण बेनिफिट बघणार आहोत. फर्स्ट आहे बेनिफिट टू द इन्व्हेस्टर. फर्स्ट, इन्व्हेस्टमेंट डिसिजन. Credit rating give an idea about the creditability of the issuer, risk factor involved. म्हणजे क्रेडिट रेटिंग एजन्सीमुळे, क्रेडिट रेटिंगमुळे वी कॅन इझिली अंडरस्टूड द रिस्क असेसमेंट अँड क्रेडिटॅबिलिटी ऑफ द इश्युअर कंपनी. कंपनीची क्रेडिटॅबिलिटी काय आहे हे ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून आपण काय करू शकतो, इझिली अंडरस्टूड करू शकतो. अँड सेफ्टी ऑफ द इन्व्हेस्टमेंट एक्सेट्रा.
इट हेल्प द इन्व्हेस्टर टू टेक द इन्व्हेस्टमेंट डिसिजन. ऑब्विसली, आणि आपण काय करणार आहोत मग इझिली इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेणार आहोत. जसं मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं, क्रेडिट रेटिंग एजन्सी जे रिमार्क देणार आहे किंवा सिम्बॉल देईल ते ट्रिपल फॉर्म मध्ये असते. ट्रिपल ए, ट्रिपल बी, ट्रिपल सी, ट्रिपल डी, आणि प्रत्येकाचं मिनिंग असेल. ऑब्विसली ए असणार आहे म्हणजे बेस्ट असेल, डी असेल म्हणजे डिफॉल्ट असेल, किंवा सिक्वेन्स जसं कॉलेजचे ग्रेड असतात त्या पद्धतीने त्या कंपन्यांना सुद्धा ग्रेड दिल्या जातात. तर ए कंपनी आहे, बी कंपनी आहे, तर आपण काय करू शकतो इझिली इन्व्हेस्टमेंट डिसिजन हे घेऊ शकतो. क्लिअर. सेकंड, periodic rating. The rating agency undertake periodic review of the instrument rated by them. आता जसं कॉलेजला पण काय केली जातात, एक स्पेसिफिक पिरियड दिला जातो. हा जो ए ग्रेड रिमार्क तुम्हाला दिलेला आहे हा फक्त 5 वर्षासाठी असेल. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी तुमची क्वालिटी सुद्धा तुम्हाला इन्हान्स करावी लागेल. अदरवाईज आम्ही अगेन 5 वर्षानंतर व्हिजिट करू आणि मग तुमचं अगेन इव्हॅल्युएशन करून तुम्हाला डिसाईड करू की तुम्ही ए ग्रेडचेच आहात, की तुमची ग्रेड अजून इन्हान्स झालेली आहे की डिक्रीज झालेली आहे. सेम क्रेडिट रेटिंग एजन्सी सुद्धा जो रिमार्क देणार आहे फॉर अ स्पेसिफिक पिरियड, हा स्पेसिफिक पिरियड साठीच हा रिमार्क काय असेल तर ऍप्लिकेबल असणार आहे. लक्षात आलं. मग बऱ्याच वेळा असं होतं की जसं आता आपण मागच्या जेव्हा सायकलमध्ये आपण नॅक ऍक्रेडिएशन केलं तेव्हा एका पॉइंट मध्ये आपले काय केले तर ए ग्रेड मिस झालं होतं, आणि बी ग्रेड मुळे अगेन एक इमेज तयार होते बी प्लस प्लस मुळे. देन मग बऱ्याचशाच गोष्टी किंवा बऱ्याचशाच फॅसिलिटी आपण नाही देऊ शकलो किंवा घेऊ नाही शकलो युजीसी कडून. सेम जशा मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला अरे बी ट्रिपल बी मिळालेला आहे, ट्रिपल ए मिळाला असता तर अजून इन्व्हेस्टर अट्रॅक्ट झाले असते. लक्षात येतंय. म्हणून हा जो पिरियड आहे हा कसा असणार आहे, असं नाही की हा 5 वर्षासाठी आहे. हा एक लिमिटेड पिरियड असणार आहे. अगेन डिपेंड्स ऑन ऑडिट रिपोर्ट. ओके, याच्यासाठी सुद्धा बऱ्याचशाच प्रोसिजर फॉलो कराव्या लागतात. So the rating agency undertake periodic review of the instrument rated by them. This enable the investor to take decision about the holding or selling the instrument. मग इन्व्हेस्टर डिसाइड करू शकतात की एक सपोज एखाद्या कंपनीचं काय आहे, रेटिंग चालू आहे, रेटिंग चेंज होणार असेल तर एखादा इन्व्हेस्टर काय करेल की आपण आपली सिक्युरिटी होल्ड करून ठेवूया. रेटिंग काय ते बघू आणि मग आपण डिसाइड करू की सिक्युरिटी होल्ड करायची आहे की सोल्ड करायची आहे. ओके, दॅट मीन्स क्रेडिट रेटिंग एजन्सी हेल्प टू द इन्व्हेस्टर. फॉर एक्झाम्पल, इफ द रेटिंग इज मेंटेन और अपग्रेडेड the investor may decide to hold or sold it. Clear. Second point complete करा. Point number 3, expert guidance. Credit rating provide to the investor an independent and professional judgment about the quality of instrument, which the investor would not be able to evaluate on his own. आता इथे क्रेडिट रेटिंग एजन्सीमुळे काय होणार आहे, एक प्रोफेशनल जजमेंट वी कॅन इझिली अंडरस्टूड अँड द क्वालिटी ऑफ इश्युअर कंपनीज. कारण बऱ्याच वेळी असंही लक्षात येणार नाही आपल्याला की ट्रिपल ए म्हणजे काय, ते प्रॉपर रिमार्क आणि त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला दिलं जातं ह्या फॉर्मॅटमध्ये. सो क्रेडिट रेटिंग प्रोव्हाइड द इन्व्हेस्टर अँड इंडिपेंडंट अँड प्रोफेशनल जजमेंट अबाउट द क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट. Hence, the quality of their investment decision improve. आणि obviously quality of investment सुद्धा काय होऊ शकते, improve होऊ शकते. The financial loss to the investor is minimized. आणि त्यामुळे जो काही इन्व्हेस्टरचा फिनान्शियल लॉस होणार आहे तो सुद्धा मिनिमाइज होऊ शकतो. क्लिअर. थर्ड पॉइंट. अरे बोलला सेकंड लेक्चरच आहे ना, असे बसलायत ना की 5व्या लेक्चरला बसलाय. क्लिअर. सेकंड. ओके, नेक्स्ट रीड करा वन बाय वन, मी रॅन्डमली सांगेन आता. स्टँड अप. पॉइंट नंबर 4 लिहून नका घेऊ, बस करा. सगळे चांगल्या मोड मध्ये दिसते तुम्ही. Minimize investment risk. Credit rating gives an idea about the probability of default in repayment of the principal amount and the interest thereof. It also helps them in finding out risky investments. By hedging such investments, this can be made relatively secure. ओके, मिनिमाइज इन्व्हेस्टमेंट रिस्क. जसं आपण काय करू शकतो की जे सिम्बॉल आहेत, जे रिमार्क आहेत त्याच्यावरून आपण डिसिजन हे घेऊ शकतो ऍज अ इन्व्हेस्टर.
So credit rating give an idea about the probability of the default in repayment of the principal amount and interest. आता तुम्हाला एक आयडिया मिळेल की एखाद्या कंपनीला डी ग्रेड आहे आणि एखाद्या कंपनीला सी ग्रेड आहे. तर वी कॅन इझिली अंडरस्टूड की डिफॉल्ट असं म्हटलं जातं. दॅट मीन्स कंपनी कॅन नॉट पे रेग्युलरली प्रिन्सिपल अमाऊंट अँड इंटरेस्ट टू द इन्व्हेस्टर. तर आपण अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू का हो? ऑब्विसली नाही. तर एक आयडिया आपल्याला मिळते क्रेडिट रेटिंग एजन्सीवरून आणि वी कॅन इझिली मिनिमाइज अवर इन्व्हेस्टमेंट रिस्क. नेक्स्ट. Credit rating enable an investor to choose securities out of several alternatives available. Such a decision depends upon his personal requirements, risk factor, safety factor, and so on. Wider choice of investment. Credit rating enable an investor to choose the security out of several alternatives available. आता इथे तुम्हाला वेगवेगळे अल्टरनेटिव्ह काय केलेले आहेत तर अवेलेबल करून देण्याचं काम सुद्धा केलं जातं. Such a decision depends on his personal requirement, risk factor, safety factor, etc. सो बेसिकली इथे तुम्हाला एक पोर्टफोलिओ दिला जातो. त्या पोर्टफोलिओ मध्ये वेगवेगळ्या टाईपच्या रिस्क आहेत. जशी तुमची कॅपॅबिलिटी आहे त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. तिथे हाय रिस्क आहे, मीडियम रिस्क आहे, लो रिस्क आहे आणि तुम्ही काय करू शकता, डिसिजन हे घेऊ शकता. दॅट मीन्स क्रेडिट रेटिंग प्रोव्हाइड व्हेरियस अल्टरनेटिव्ह अवेलेबल टू दी इन्व्हेस्टर. ओके. नेक्स्ट. Credit rating provides updated financial information about the issuer company. The investor need not spend time and efforts on collecting and analyzing such information about the credit of the company. Credit rating provide updated financial information about the issuer company. आता क्रेडिट रेटिंग एजन्सी काय करतायत, अपडेट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. जसं एक लास्ट मंथ मध्ये हा एक रिमार्क होता ह्या कंपनीचा, ह्या वीक मध्ये काय झालाय तो रिमार्क चेंज झालाय. दॅट मीन्स credit rating provide up to date information to the issuer company. So the investor need not spend time or efforts to find out a particular situation and position of the company in the market. की एखाद्या कंपनीची मार्केटमध्ये पोझिशन काय आहे आधी आपण बघू आणि मग डिसाइड करू, एवढा वेळ आहे का इन्व्हेस्टरकडे? नाहीये. तर इन्व्हेस्टर काय करेल, क्रेडिट रेटिंग एजन्सीचा रिपोर्ट बघेल आणि दे कॅन डिसाइड की इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा नाही. That is why here said need not spend to time and efforts for collecting, analyzing such information about the creditability of the company. So स्वतः तुम्हाला काही करायची गरज नाहीये, सगळं तुम्हाला रेडीमेड प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करणार आहे, क्रेडिट रेटिंग एजन्सी करते. क्लियर? सिट. नेक्स्ट. On their part about the company, depending upon rating unumerical terms, which can be for instance, and collect assigned by or moderate or substantial equal terms. सो इझी अंडरस्टँडिंग ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रपोजल. जसं आपण सांगितलं की तुम्हाला एक पोर्टफोलिओ दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण कुठे करायची हे आपल्या लक्षात येत नाही. तर अशा वेळी तुम्हाला क्रेडिट रेटिंग एजन्सी हेल्प करते. सो इन्व्हेस्टर रिक्वायर नो अनालिटिकल नॉलेज ऑन देअर पार्ट अबाउट द इश्युअर कंपनी. सो डिपेंडिंग अपॉन रेटिंग सिम्बॉल असाइन्ड बाय द रेटिंग एजन्सी दे कॅन टेक इन्व्हेस्टमेंट डिसिजन. आणि आपण त्या सिम्बॉलच्या हेल्पने आपण काय करू शकतो, इन्व्हेस्टमेंट डिसिजन हे घेऊ शकतो. क्रेडिट रेटिंग इज जनरली एक्सप्रेस इन द अल्फाबेटिकल और अल्फान्यूमेरिकल टर्म्स विच कॅन बी इझिली अंडरस्टूड बाय द इन्व्हेस्टर. आता याच्यासाठी आपल्याला काही वेगळं अनालिटिकल स्किल हवाय याची काही गरज नाहीये. वी कॅन इझिली अंडरस्टूड. AAA हे कशासाठी असणार आहे तर हायेस्ट सेफ्टी, B फॉर मॉडरेट सेफ्टी, C फॉर सबस्टेन्शियल अँड D फॉर डिफॉल्ट. ओके.
तर ऑब्विसली आपण डी रिमार्क असणाऱ्या कंपनीकडे जाणारच नाही, जिथे AAA आहे. आणि AAA असणाऱ्या कंपनीच्या शेअरची प्राइस सुद्धा जास्त असते. बट दे अगेन आपण आपली कपॅबिलिटी, आपली फिनान्शियल कंडिशन बघून डिसाइड करू की आपल्याला कोणत्या लेवलमध्ये काय करायचे, इन्व्हेस्टमेंट करायची. नेक्स्ट, institutional investor. Credit rating also help institutional investor to make the investment decision. It help them in managing their investment portfolio. मला सांगा institutional investor म्हणजे काय असतं तो, कोणाला माहिती? institutional investor वर्णिंग करून नाही सांगता येणार, इट्स टू डिफिकल्ट. institutional investor, प्रती काय वाटतं? सिंपल आहे की फार कुठे डिफिकल्ट आहे? आता मला सांगा, एका कंपनीचा मला शेअर इश्यू करायचा आहे. सगळे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरच कंपनीचे शेअर इश्यू करतात का हो? माझ्याकडे खूप साऱ्या कंपनीज आहेत किंवा माझी फिनान्शियल पोझिशन छान आहे आणि मी एक मोठी कंपनी आहे, तर मी अगेन ॲज अ इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणून सुद्धा मी एखाद्या कंपनीचा शेअर इश्यू करू शकते की? ही कॉन्सेप्ट माहिती आहे ना, की फक्त इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरच इन्व्हेस्टमेंट करतात, इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरच फक्त शेअर इश्यू करतात. अकाउंट मध्ये बघितलं असेल ना, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर ऑल्सो टेक शेअर फ्रॉम अनदर इन्स्टिट्यूशन. वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनचे सुद्धा आपण काय करू शकतो, सिक्युरिटी परचेस करू शकतो. सो अगेन यांना एक वेगळा पोर्टफोलिओ काय केला जातो, तर प्रोव्हाइड केला जातो, कारण त्यांची कपॅबिलिटी थोडी जास्त असते, ते इन्व्हेस्टमेंट जास्त काय करतात, तर स्पेंड करतात. That is why credit rating also help the institutional investor to make the investment decision. It help them the managing their investment portfolio. आणि ते कशा पद्धतीने त्यांचा पोर्टफोलिओ मॅनेज करायचा याच्यासाठी कोण हेल्प करताय? कोण? क्रेडिट रेटिंग एजन्सी हेल्प करतायत. लक्षात ठेवा, हे आपण काय बघितलं, क्रेडिट रेटिंग एजन्सी हेल्प केल्यामुळे इन्व्हेस्टरना काय ऍडव्हान्टेजेस होऊ शकतात. सो क्रेडिट रेटिंग एजन्सी एक सिम्बॉल देतात, एक रिमार्क देतात, सेफ्टी कशी आहे हे सांगतात. दॅट्स वाय इन्व्हेस्टर टेक इझिली डिसिजन फॉर इन्व्हेस्टमेंट. दॅट्स इट. ओके, क्रक्स काय आहे त्याचा? सिंपली क्रेडिट रेटिंग एजन्सी प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन टू द इन्व्हेस्टर टू टेक अ डिसिजन फॉर इन्व्हेस्टमेंट. ॲज सिम्पल ॲज दॅट. क्लिअर? बोला दगडांनी, सगळे शांत बसले. क्लिअर ना? चल नेक्स्ट पॉइंट बघूया आपण, बेनिफिट्स टू द इश्युअर कंपनी. म्हणजे क्रेडिट रेटिंग दिल्यामुळे कंपनीला काय बेनिफिट होणार आहे? कोण स्टार्ट करेल? अदनान स्टार्ट कर. आता मला सांग, इझी टू राईज रिसोर्सेस कोणती कंपनी करू शकते हो? क्रेडिट रेटिंग एजन्सीने कोणता सिम्बॉल दिल्यानंतर कंपन्या काय करू शकतात तनिष्का? फायनान्स राईज करू शकतात. कोणत्याही कंपन्या करू शकतात का? काय सांगितलंय? अ हायली रेटिंग सिक्युरिटी. रीड करायचं नाही फक्त, अंडरस्टूड पण करा ना. सिंपली काय सांगितलं, अ हाय रेटेड सिक्युरिटी मार्केट इन्व्हेस्टमेंट in the companies attract reasonable secure. Further, it build the confidence in the mind of investor. So AAA आहे किंवा B आहे, C आहे, ह्या कंपन्या काय करणार आहे तो, they can build a confidence in the mind of investor. They can easily attract. आता AAA वाले तर डेफिनेटली काय करू शकतात, they can easily attract investor. आता ते फार विचार नाही करत आहेत, AAA दिसत आहेत म्हणजे क्रेडिट रेटिंग असंच रिमार्क नाही देते, त्याची प्रोसेस पुढे आहे. त्याच्यासाठी प्रॉपर इव्हॅल्युएशन केलं जाईल आणि मगच हे रिमार्क दिले जातात. आणि AAA म्हणजे आहे तर डेफिनेटली ही बेस्ट कंपनी आहे, ज्याने सिक्युरिटी प्रॉपर दिलेली आहे, प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली आहे, इन्व्हेस्टर इझिली डिसिजन घेत आहेत इन्व्हेस्टमेंट.
आणि याचा डेफिनेटली बेनिफिट कोणाला होणार आहे तर इश्युअर कंपनीला. क्लिअर फर्स्ट पॉइंट. ओके, कोण नेक्स्ट रीड करेल? रोल नंबर सेकंड रीड करा. Sit down. Corporate image. Companies with highly rated instrument. Again, जेवढे जेवढे ऍडव्हान्टेजेस आहेत ते सगळे कशाचे असणार आहेत? हायली रेटेड. हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला हायली रेट मिळाला तर तुम्हाला ऍडव्हान्टेजेस मिळतील. जर डी ग्रेड मिळाली तर मिळणार आहेत ते ऍडव्हान्टेजेस, मग आहे ते इन्व्हेस्टर सुद्धा पळून जातील. राईट ना? म्हणजेच काय, हायली रेटेड इन्स्ट्रुमेंट गिव्ह ऍडव्हान्टेजेस टू द इश्युअर कंपनी ॲज वेल एज क्रिएट अ गुड इमेज इन द माइंड ऑफ स्टेक होल्डर. म्हणजे आता मी क्रेडिट रेटिंगची प्रोसेस कंप्लीट केली. क्रेडिट रेटिंगची प्रोसेस कंपल्सरी कंप्लीट केली पाहिजे तरच आम्ही रॉ मटेरियल प्रोव्हाइड करू असं कोण सप्लायर म्हणतो का हो? नाही. आपण कस्टमर असे विचार करतो का तुमची क्रेडिट रेटिंग एजन्सी झाली आहे का, तुम्हाला रिमार्क दिलाय का? आपण असं विचारतो का? कोणत्या कंपनीला कोणी विचारलेलं आहे? तुमचे एजंट, तुम्हाला माहितच नसेल क्रेडिट रेटिंग म्हणजे काय, पण आपण असं कोणत्या कंपनीचा सिम्बॉल बघतो का? कंपनीला कोणता रिमार्क दिलाय बघतो का? कंपनीने ISO सर्टिफाय केलेला आहे का? ते कधी चेक करतो का आपण? नाही. बट आपल्या असं लक्षात आलं की अरे ह्या कंपनीला ना AAA रिमार्क मिळालेला आहे, तर आपण सुद्धा काय करू, एक पॉझिटिव्ह इमेज क्रिएट करू. तसं आपलं आता एक परसेप्शन काय आहे, जिओ काय करताय, स्टार्टिंगला काय करेल, जिओची स्ट्रॅटेजी कशी आहे, प्रोव्हाइड फ्री फॅसिलिटी. राईट ना? इट्स लाईक अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी जे नेक्स्ट इयरला लर्न कराल. दे प्रोव्हाइड फ्री फॅसिलिटी टू दी कस्टमर. आणि कशासाठी? जे सगळ्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी. त्यांचे लॉट्स ऑफ सबस्टिट्यूट आहेत, कॉम्पिटिटर्स आहेत मार्केटमध्ये, बट त्यांना ते एकच ऑप्शन देते, क्लोजरचं. सिरियसली, जर तुमच्याकडे तेवढी टफ फाईट असेल करायला तर तुम्ही करा, अदरवाईज आम्ही पहिल्यांदा, तुम्ही जर पेड फॉर्म मध्ये काय देत असाल तर आधी आम्ही काय करू, फ्री मध्ये प्रोव्हाइड करू. कारण त्यांची फिनान्शियल कंडिशन कशी आहे, बेस्ट आहे ऍज कम्पेअर टू अदर कॉम्पिटिटर्स. जसं आपण नेहमीच एक एक्झाम्पल देतो, ऊट आणि जिओ सिनेमा. जसं आपल्याला माहितीये की ऊट पण एक ऍप होतं, माहितीये सगळ्यांना, नाहीतर उठाल. ऊट, ओके, एक ऊट ऍप होतं ज्याच्यावरती सगळे म्हणजे आधीचे सगळे रियालिटी शोज असायचे, कलर्स वाले सगळ्या सिरियल असायच्या. आणि आता त्यांनी काय केलं, ऊटने क्लोजर ऑप्शन चॉईस करून सगळ्या ज्या काय फॅसिलिटी आहे त्या आता कुठे असतात, जिओ सिनेमाला. आणि ते कधी स्टार्ट झालं माहिती, IPLच्या जस्ट स्टार्टिंगच्या आधी थोडस. म्हणजे त्याने तो पिरियड पण लक्षात घेतला. इट्स लाईक अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी, की तुम्हाला मार्केटमध्ये यायचं आहे आणि एंटायर मार्केट जर कॅप्चर करायचं आहे तर तुम्हाला फार विचार करावा लागेल की आपण कोणत्या पिरियड मध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजी प्रोव्हाइड करतो. तसं माहितीये की IPLचे फॅन खूप आहेत. तसं जर तुम्ही त्यांचा जस्ट एक व्ह्युअर्सचा नंबर जरी बघितला ना, कोटीमध्ये असतो. राईट? आणि तेव्हा जस्ट स्टार्टिंगला त्यांनी IPLच्या आधी फ्री फॅसिलिटी दिली 2 महिने, आणि IPL स्टार्ट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की 290 29 रुपयाला पहिला रिचार्ज काहीतरी मंथली. आणि हा 29, अरे काय हरकत नाही, 29 फारसे नाहीत आपल्यासाठी, मग आपण काय करतो, लगेच रिचार्ज करतो. आणि त्याच्यानंतर आता डेफिनेटली ऑब्झर्व करा, थोड्या दिवसांनी काय होईल, अगेन त्यांच्या प्राइस वाढत जाईल. सो इट्स लाईक अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी. आणि जर ह्या पद्धतीने क्रेडिट रेटिंग एजन्सी बघितलं त्यांचं, तर त्यांचा रिमार्क सुद्धा काय आहे तर AAA आहे. जेव्हा ते मार्केटमध्ये येतात तेव्हा त्यांच्या AAA सिम्बॉलमुळे सुद्धा बाकीचे इन्व्हेस्टर सुद्धा काय होत आहेत तर अट्रॅक्ट होतात. दॅट मीन्स स्टेक होल्डर काय म्हणणार, अरे हा कोणी विचारलं तू कोणाला रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतोय, तर आपण सांगू नाही, मी अशी एक कंपनी आहे ज्या कंपनीचा AAA क्रेडिट रेटिंग आहे. राईट? कस्टमरला जर त्याचं नॉलेज असेल तर कस्टमर, आपण म्हणतो ना, आपण कोणते प्रोडक्ट वापरतो तर आपल्याला सांगायचे असते, काय असते, सवय असते, तुम्ही ब्रँडेड प्रोडक्ट वापरतो. असं असतं ना की आपल्याला रेटिंग इन द सेन्स ब्रँड. ऍज अ कस्टमर आपण म्हणतो की नाही, आम्ही हे लो क्वालिटीचे प्रोडक्ट नाही वापरत, आम्ही हाय क्वालिटीचे प्रोडक्ट वापरतो. म्हणजेच आपण ब्रँडला इम्पॉर्टन्स देतो. सेम ह्या क्रेडिट रेटिंग एजन्सीमुळे कुठे तुमची इमेज क्रिएट होणार आहे, एक आहे इन्व्हेस्टरसाठी तर होणारच आहे, त्याचबरोबर क्रेडिटर आहेत, कस्टमर आहेत, शेअर होल्डर्स आहेत, एम्प्लॉईज आहेत, बँकिंग आहे आणि गव्हर्नमेंट आहे. ह्या सगळ्यांच्या माइंडमध्ये एक तुम्ही पॉझिटिव्ह इमेज काय करताय,
क्रिएट करा. क्लिअर. नेक्स्ट रीड करणार आहे. पेजेस रीड. Marketing to credit helps companies to market their securities. High credit rating can be used as unique selling point to promote their securities. Thus, higher credit rating acts as a marketing tool in developing confidence in the minds of public. Sit down. Marketing tool. Credit rating help company to make their to market their securities. High credit rating can be used as the unique selling point. Obviously त्यांचे एक पोझिशन मार्केटमध्ये असेल, that is why they acquire unique selling point to promote their security. Thus, higher credit rating act to marketing tool in the developing confidence in the mind of public. आणि तुमच्या हायर रेटिंगमुळे डेफिनेटली काय होणार आहे, एक कॉन्फिडन्स कस्टमरच्या माइंड मध्ये किंवा पब्लिकच्या माइंड मध्ये तुम्ही क्रिएट करू शकता. नेक्स्ट कनिष्का रीड कर. Least efforts no. Sit down. Reduce cost of public issue. A company with highly rated instrument. आता हे वर्डिंग तुम्हाला प्रत्येक पॉइंट मध्ये बघायला मिळाले. ऍडव्हान्टेजेस कधी मिळेल, हायली रेटेड असेल तर. A company with highly rated instrument has to make least efforts in raising fund from the public. जर आपली रेटिंग फारशी छान नाहीये तर आपल्याला ऍड करायला लागेल. ओके, आपल्याला पब्लिकला अट्रॅक्ट करण्यासाठी वेगवेगळे एफर्ट्स घ्यावे लागतील. बट ऑलरेडी तुमचा रिमार्क हा बेस्ट आहे, तर तुम्हाला वेगवेगळे एफर्ट्स घ्यायची गरज आहे का हो? नाही. दॅट मीन्स इट कॅन बी रिड्यूस इट्स एक्सपेंडिचर ऑन प्रेस अँड पब्लिसिटी. सो डेफिनेटली तुमच्या प्रेस अँड पब्लिसिटीचे एक्सपेंडिचर रिड्यूस होऊ शकतात. रेटिंग फॅसिलिटी, बेस्ट प्राइसिंग अँड टायमिंग ऑफ इश्यू. नेक्स्ट कोण रीड करेल? मेहता रीड कर. Facilitated growth. Better credit rating agency enable companies to obtain fund easily. Such a company can utilize the fund for expansion and diversification activity. आता इथे कंपनी वेगवेगळ्या गोष्टींसाठी सुद्धा इझिली फंड काय करू शकतात, राईज करू शकतात. दे कॅन इझिली कलेक्ट लॉट्स ऑफ फंड and these fund also utilized for the expansion and diversification of the company. Next, self discipline. कोण रीड करेल? रीड करतो. Credit rating agencies make a periodic review of the ratings assigned by them. Hence, companies have to make a efforts to maintain or improve the rating. In the case financial तर रेटिंग मिळालेलं आहे, त्याच्यानंतर सगळे रिलॅक्स होतात का? चला तर रेटिंग मिळालं तर काम नाही करायचं, असं असणार आहे का? कारण हा रेटिंग कसा आहे, पिरियडिक आहे. एका स्पेसिफिक पिरियड नंतर अगेन रेटिंग होईल, अगेन असेसमेंट होईल आणि रेट चेंज होऊ शकतात. दॅट इज वाय कंपनी एक सेल्फ डिसिप्लिन होते. नाही, आपल्याला जर AAA असेल तर ती कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी आता सुद्धा आपल्याला एफर्ट्स हे घेतले पाहिजे. सेम क्रेडिट रेटिंग एजन्सी मेक a periodic review of the rating assigned by them. Hence, company have to take efforts to maintain or improve the rating. आणि ऑब्विसली कंपनी काय करेल, एफर्ट्स घेईल त्यांची रेटिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी. दिस इनकल्केट फिनान्शियल डिसिप्लिन इन द मॅनेजमेंट. आणि ऑब्विसली त्याच्यामुळे एक फिनान्शियल डिसिप्लिन मॅनेजमेंट मध्ये मेंटेन होऊ शकते. लास्ट पॉइंट, डिटरमाइन द रिटर्न. मधुरा नव्हे, हा प्रेरणा रीड.
Determine the return. Rating provide a basis of the company to determine the return to be paid on the investor. So return are to be compared perceived risk. जसं आपण सांगतो की रिस्क बिझनेसचा एक फॉर्म्युला आहे, हाय रिस्क हाय प्रॉफिट. सो सेम जर तुम्ही हाय रिस्क मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला रिटर्न सुद्धा काय करावा लागेल, जास्त द्यावा लागेल. सो हायर द रिस्क हायर वुड बी द रिटर्न अँड वाईस वर्सा. दॅट मीन्स लोअर रिस्क असेल तर लोअर रिटर्न असणार आहे. क्लिअर? क्वेश्चन क्लिअर झाला का? ऍडव्हान्टेजेस, कंपनी आणि इन्व्हेस्टर असे दोन्ही पॉईंट दिलेले आहेत. ओके, कम्प्लीट करा, लिहू ना नंतर. थँक्यू. थांबूया आपण.